जायकवाडी आणि माजलगाव धरणातून सोडण्यात आलेल्या लाखो क्युसेक लिटर पाण्याचा परिणाम परभणी जिल्ह्यामध्ये दिसून येतोय। परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेल्या गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे आणि या पुरामुळे नदीकाठच्या गावांना याचा असा फटका बसलेला दिसतोय। मी सध्या उभा आहे नाथरा या गावामध्ये। या गावात जर आपण पाहिलं तर गोदावरीचं बॅकवॉटर या गावामध्ये घुसलं आणि त्यामुळे गावातील अनेक घरांमध्ये अशा पद्धतीनं पाणी घुसलेलं आहे। घरातील ज्या काही दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत त्याचं नुकसान झालेलं आहे। सोबतच या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना इतरत्र हलवण्यात आलं आहे। परभणीचे खासदार आणि शिवसेना उपनेते संजय जाधव हे नाथरा गावच्या पाहणीसाठी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खासदार साहेब, एकूणच जर नुकसानाची परिस्थिती बघितलं तर प्रशासन कुठेतरी धिम्म वाटतंय का? कारण अद्याप प्रशासनाचे लोक इथपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत। नाही, इथं SDM येऊन गेल्या म्हणून आता गावकऱ्यांनी सांगितलं आहे, परंतु प्रशासन एकंदरीत पहिल्या दिवशीपासून जसं जसं दुष्काळजन्य परिस्थिती ह्या ठिकाणी निर्माण झाली, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली, पण प्रशासन तेवढं पाहिजे तेवढं वेगानं चालायला दिसत नव्हतं। परंतु आता जी परिस्थिती बघतोय आपण की गोदावरीचं जे काही बॅकवॉटर डावा कालवा आणि उजवा कालवा दोन्ही कालव्यातून आलेलं पाणी आणि त्यानंतर उद्भवलेली ही परिस्थिती, शेतकऱ्याचं तर नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे, त्याच्यात काही दुमतच नाही। पण आज नाथऱ्यासारख्या गावामध्ये घरात पाणी शिरलं आहे, ही एक शोकांतिका आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीत आता निसर्ग कोपला आहे, त्याला तुमचं आमचं काहीच इलाज नाही आहे। परंतु अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देणं आता सरकारसमोर मोठं आव्हान आहे। आणि सरकारला ह्या ठिकाणी माझी विनंती असणार आहे की तुम्ही NDRFच्या निकषाप्रमाणे 10, 11, 12 हजार रुपये देऊन त्या शेतकऱ्याची बोळवण करू नका। आपण बरेचसे कायदे बदललेत, बऱ्याचशा गोष्टी बदलतो आहे। मग अशा ठिकाणी एखादा NDRFचे निकष बदलून शेतकऱ्याला किमान त्यानं पेरणी केली आहे, त्याची आता हातातोंडाशी आलेला घास आता उद्या खळे करायचे 15-20 दिवसात, अशा परिस्थितीमध्ये सगळेच जर हिरावून गेले तर शेतकरी कसा जगल हे मोठा प्रसंग त्याच्यासमोर आहे। मग अशा परिस्थितीत शासनानं काही आता तुम्ही देणार 2 हेक्टरची मदत, ते 50 एकरचा जरी शेतकरी असला त्याला मिळणार 2 हेक्टरची मदत, आणि 2 एकरवाला जरी असला तरी त्याला मिळणार 1 हेक्टरची मदत। मग अशा परिस्थितीत 2 हेक्टरची मदत आणि ती बी 11 आणि 12 हजारानं 25,000ची मदत तुम्ही देणार आहेत। 25,000 त्याचं काहीच होणार नाही। त्याला त्या शेतातून सगळा गर्दा काढून त्याला शेत नीट करायला, पुढची रबीची पेरणी करायला सुद्धा त्याला त्या ठिकाणी पैसे पुरणार नाहीत। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सरकारने मायबाप म्हणून आपण त्या ठिकाणी जरा उदार अंतकरणातून ह्या शेतकऱ्याला कशी मदत होईल आणि ज्यांच्या घरात पाणी जाऊन ज्यांचा सगळा संसार रस्त्यावर आला आहे ह्याला तुम्ही देता 1000 रुपये मानसी, त्याच्या घरात 2 माणसं येतात, काय 2000 रुपये देऊन त्याचं काय बोलणं होणार? त्याचा संसार कसा उभा राहील ह्या दृष्टिकोनातून सरकारनं आता भूमिका घेतल्या पाहिजेत। आणि माझी सरकारला विनंती असणार आहे की आपण एक चांगल्या प्रकारची, आता गोदावरी असो, दुधना असो, पूर्णा असो, सगळीकडे परिस्थिती आहे। गोदावरीवर तर नीट थ्रू इथून तर आम्ही धानोरा काळ्याचं सुद्धा 2 पूल बंद झालेला आहे। दोन्ही बाजूनं पूर्ण रोडवर पाणी ओव्हरफ्लो होऊन जाते। पूल जुना पूल, नवीन पुलांना चालूच नाही झालेला। अशीच परिस्थिती आहे तुमचा सायळा सुनेगाव, चारी बाजूने वेढल्या गेलेला आहे। धारासूरची ती परिस्थिती, ह्या पाथरीमधल्या सगळ्या गावाची ती परिस्थिती आहे। रामपुरी, गिंपुरी, इकडं आपल्या ह्या निवळीची परिस्थिती असते, वडीची असेल, त्याच्या बाजूला त्या मंगळते असेल, सगळीकडे गोदावरीच्या पट्ट्यामध्ये जेवढा काही परिसर येतो त्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे। आणखीन जर रात्रीतून पाऊस पडला किंवा वरून जर अतिवृष्टी झाली पूर्णपणे आलं तर मला वाटते की भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते। गावकऱ्यांनी सतर्क राहावं, प्रशासनानं सतर्क राहावं। कुठे NDRFची टीम लागत असतील कुठं प्रसंगानुसार तर ती सुद्धा बोलून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे सरकारनं। अशा प्रकारची मी प्रशासनालाही विनंती करतो। पण सुदैवानं आपण असं समजू की देवाला विनंती करू की बाबा ह्याच्या पुढे आता काही जास्त काही होऊ देऊ नका, जेवढं झालं एवढ्यावरच आवर्त घ्यावं निसर्गानं। पण शेवटी देवाच्या मनात इथं कोणाचे चालेना, अशी परिस्थितीत काय होऊ शकते ते आपण अंदाज लावू शकणार नाही। परंतु शेतकऱ्याला आणि गावकऱ्याला चांगल्या प्रकारची मदत, ज्यांचं नुकसान झालं या अतिवृष्टीत त्याला नुकसान भरपाई शासनानं भरपूर द्यावी, सन्मानजनक तरी द्यावी किमान, अशी मी ठिकाणी या निमित्तानं विनंती करेन। अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे। मागील 10 ते 12 दिवसापासून कंटिन्यू जोरात पाऊस आहे, त्यामुळे पूर्ण पिके गेलेली आहेत। येणारा हंगामही या पावसामुळे आणि आता जे दुधना नदी आहे किंवा गोदावरीला जो पूर आला आहे, हंगामही धोक्यात आलेला आहे। हंगाम धोक्यात आहे। आता बघा खरीप गेले, म्हणजे हातातोंडाशी आलेला घास खरीपाचा गेला आहे। आता रब्बीची काय परिस्थिती निर्माण होईल उद्या त्याचं आज काही सांगू शकणार नाही। परंतु आता ह्यांना पूर्ण शेत्या नीट करणं, आता एवढं पाणी शेताने शिरलं, हे सगळं कधी ह्याचं निसारण होईल, कधी रब्बीची पेरणी होईल, कधी त्याला व्यवस्थित होईल, हे आता जरा धर्मसंकट आहे मोठं, मला हरकत नाही। अशा परिस्थितीत सरकारची मदत आता महत्त्वाची आहे। शेवटी शेतकऱ्याला जी वर्षाची पुंजी मिळत होती ह्या निमित्तानं खरीपाची, ती आता मिळणार नाही, हे सत्य आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते। ओला दुष्काळ मान जाहीर आता करायचं राहिले काय? आता सरकारनं उदार अंतकरणानं केलं पाहिजे, कारण शेवटी आता ओला दुष्काळ आता तुम्ही सरसकट दिला पाहिजे, मी म्हणणं आहे।
कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या परिस्थितीतसुद्धा उद्धव ठाकरेंनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सरसकट दुष्काळ दिला आहे. आणि आता एवढा मोठा दुष्काळजन्य परिस्थिती होऊनसुद्धा सरकार जर त्याला चाल ढकल करीत असेल आणि बघू करू पंचनामे करा अहवाल घेऊ, आता काय पंचनामा करायचा राहिला आहे. सरसगट ह्या ठिकाणी दुष्काळ जाहीर शासनाने केला पाहिजे. राज्यातील शेतकऱ्यांवर एकूणच बिकट परिस्थिती असून राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी.